नमस्कार, मी सतीश देशमुख आपले सत्यलढा युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. चर्चा तर होणारच, राजकारण म्हटले तर चर्चा तर होणारच. आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी आलेले आहेत अशोक ओळंबे पाटील. अशोक ओळंबे पाटील प्रहार जनशक्ती पक्षाचे हे अधिकृत उमेदवार आहेत. तर आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम स्वागत करूया. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला सत्यलढा परिवारातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आपणा सुद्धा दिवाळीच्या हार्दिक. ओळंबे सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहात. आज आम्ही राजकारण म्हटले तर चर्चा तर होणारच. आम्ही तुम्हाला चर्चेसाठी इथे बोलावलेलं आहे. ओळंबे सर, आपण भारतीय जनता पार्टीतून पहिले म्हणजे कित्येक वर्ष आपण भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं. आज आपल्याला पक्षाने डावलल्यासारखं झालेलं आहे. आपण अपक्ष उभे राहायचा निर्णय का घेतला? नाही, मी सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो. मी गेली 32 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ सेवक आहे. तसेच मी संघाचा स्वयंसेवक आहे. आणि या आगामी काळामध्ये किंवा जे काळ आता जो सुरू आहे या काळामध्ये मला असं वाटतं की जो सच्चा कार्यकर्ता आहे कुठंतरी पक्ष त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि ज्याचं कार्य आहे, जो समाजाभिमुख व्यक्तिमत्व आहे, याची सुद्धा दखल घेण्याची तसदी मला वाटतं पक्ष करत नाही. त्याच्यामुळे मला हा निर्णय जनतेच्या आग्रह खातर, मतदारांच्या स्वाभिमान जागण्यासाठी आणि मतदाराचा सन्मान राखण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. डॉक्टर साहेब, असं बोललं जात होतं की एक मानसपुत्र म्हणून गोवर्धन शर्माजी आपल्याला मानसपुत्र म्हणून हे करत होते की माझा हा मानसपुत्रच आहे. आणि ते बोललेही असे की माझा वसा तू सांभाळशील. ही गोष्ट कितपत खरी आहे? मला सर्वप्रथम राजकारणामध्ये स्वर्गीय माझे आधारस्तंभ आमदार गोवर्धनजी शर्मा यांनी मला पक्षामध्ये आणलं. त्यावेळी पवनजी पाडिया शहराचे अध्यक्ष होते, बंडू पंचेबाई सरचिटणीस होते. आणि मला कुठलाही राजकारणाचा वसा नव्हता किंवा माझं काही कारकीर्द नव्हती. परंतु माझं कार्य पाहून, माझं समाजातील समाजकार्य पाहून मला वाटते लालाजींचा एक छंद होता की कार्यकर्त्यांना जोपासण्याचा, कार्यकर्त्यांना मोठं करण्याचा. आणि त्यामुळेच मी राजकारणामध्ये आलो. आणि स्वर्गीय लालाजीच्या खांद्याला खांदा लावून गेली 32 वर्ष मी या शहरातील प्रत्येक घरापर्यंत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, समाजातील शेवटचा घटक आपण अंत्योदय म्हणतो ज्याला, की तिथपर्यंत भारतीय जनता पक्षाला पोहोचण्याचं कार्य केलं. आणि आज जो भारतीय जनता पक्ष मला वाटतं जो दिसतो आहे, हा कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष मोठा झालेला आहे. आणि कार्यकर्त्यांच्या पूर्वी कार्यकर्त्याला म्हणत की पाठीचा कणा कार्यकर्ता आहे. परंतु मला असं वाटतं की आता पाठीचा कणा कार्यकर्ता राहिला नाही. आणि इतर पक्षातून जे लोक येतात, ज्यांचा पक्षाशी काही देणं घेणं नाही आहे, पक्षाची विचारसरणी त्यांना माहिती नाही, अशा लोकांना मोठं करण्याचं कार्य पक्ष करत आहे. खेदाची गोष्ट आहे की त्यामुळे शेकडो कार्यकर्ते अडगळीत पडलेले आहेत, घरी बसलेले आहेत. आणि कुठंतरी त्यांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना झाली की भारतीय जनता पक्ष कुठंतरी भरकटल्यासारखं मला असं वाटते की कार्यकर्ता जर सन्मान जर कार्यकर्त्याचा झाला तर या जगातील, या भारतातील कुठलाही पक्ष मला वाटते की मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे काही पक्ष नामशेष होत आहेत ते कार्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे होत आहे. आणि कार्यकर्त्यांना जर आपण जपलं तर निश्चितच पक्ष मोठा होणार आहे. आणि कार्यकर्त्यांचा जर सन्मान केला तर पक्षाला सुगीचे दिवस येणार. ओळंबे साहेब, आणखी एक प्रश्न होता की आता तुमचे होल्डिंग, मोठे मोठे होल्डिंग लागलेले आहेत. त्या होल्डिंग मध्ये स्वर्गीय गोवर्धन शर्माजींचा फोटो आपण लावलेला आहे. म्हणजे किती हृदयात आहेत, म्हणजे तुमच्या मनात लालाजी बसलेले आहेत. याच्या बाबतीत काही 2 शब्द? नाही, माझं जे रक्त आहे हे हिंदुत्वाचं रक्त आहे. आणि लालाजीचंही आपण पाहतो की त्यांचा पूर्ण आयुष्य, त्यांचा कार्यकाळ
रामाच्या सेवेमध्ये गेलेला आहे. आणि लालाजी नेहमी म्हणायचे, जो राम का नाही वो किसी काम का नाही. आणि हेच प्रेरणा घेऊन मी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं. आणि ज्या माणसानं मी दवाखान्यात बसायचो, दवाखाना चालायचो, दवाखान्यातून उचलून मला भारतीय जनता पक्षाचं अध्यक्ष केलं. सर्वप्रथम मला वाटते बूथ प्रमुख, त्याच्यानंतर बूथचा संयोजक, त्याच्यानंतर महानगराचा सचिव, वैद्यकीय आघाडीचा अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाला 25 वर्ष ज्याचं रौप्य महोत्सवाचा मी संयोजक झालो. त्याच्यानंतर लालाजीनं माझी दखल घेऊन मला कॉर्पोरेटर केलं, नगरसेवक केलं. आणि असा काळ आला की माझ्या मनी मानशी काही नसताना लालाजींनी मला या शहराचं अध्यक्ष केलं. आणि आज हे पायऱ्या चढत चढत आज जनतेमध्ये, जनतेच्या हृदयामध्ये मला असं वाटतं की माझा कुठंतरी मला जागा आहे. आणि हेच कारण आहे की लालाजी माझे आधारस्तंभ आहे, माझे प्रेरणास्त्रोत आहे. आणि त्यांच्यामुळेच मी या पक्षामध्ये काम करू शकलो. आणखी आपल्यासोबत जुडलेले आहेत अनिल मावडे, हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. मावडे साहेबांना मी विनंती करतो की आपले काही प्रश्न असतील तर सरांना विचारा. आपण घेतलेली जी भूमिका आहे, ही भूमिका सामान्यांसाठी कशी वाटते तुम्हाला आणि तुमच्या पक्षासाठी तुम्हाला कशी वाटते? नाही, आता मी नवीन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं निवडणूक लढत आहे. परंतु गेली 2014 मध्ये सर्वेमध्ये माझं नाव प्रथम होतं, 19 मध्ये माझं नाव प्रथम होतं. आणि 19 मध्ये मी फॉर्म सुद्धा भरलेला होता. परंतु तत्कालीन जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी मला फोन केला की पक्षासाठी तुम्हाला थांबावं लागेल. आणि मी त्यांचे शब्द शिरसंवाद मानून मी त्या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु हे करत असताना कुठंतरी असं वाटते की बा माझ्यावर अन्याय होत आहे. कारण की जनमानसाची जी भूमिका आहे, जनमानसामधले पक्षाच्या प्रती ज्या भावना होत्या, आज जे काही उमेदवार असतील पक्षाने दिलेले, आज आपल्याला माहीत असेल की ज्या पद्धतीनं या शहरामध्ये विविध प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. आज टॅक्सेशनचा प्रश्न आहे, आज महापालिकेच्या सभागृहाला टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रश्न आहे. तसंच स्वाती एजन्सी मला वाटते की जे जिजिया कर सारखे त्या ठिकाणी बॉन्सर जाऊन लोकांची वसुली करत आहे. त्याच पद्धतीनं जो विकास होत आहे, मला वाटतं दिशा फरकटल्यासारखा विकास होत आहे. आणि रोजगारांना रोजगाराची संधी नाही आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होऊन मला वाटतं 7 वर्ष झाले, परंतु आजही त्या ठिकाणी फक्त क्लिनिकल होत आहे, त्या ठिकाणी ॲडमिशन होत नाही, लोकांना सुविधा मिळत नाही आहे. आज MIDC आपण पाहतो की मोठी MIDC अकोल्यामध्ये आहे. MIDC पूर्णतः म्हणजे त्याला रोजगाराला चालना मिळण्यासाठी तिथं उद्योग येत नाही आहे. आज इमर्जन्सी जर झाली तर अकोल्याचं विमानतळ हे कितीतरी वर्षापासून या ठिकाणी झालेलं आहे. अमरावतीचं विमानतळ मागून सुरू झालं बेलोऱ्याचं, परंतु आज ते विमानतळासाठी निधी आला आहे, फंड आला आहे आणि ते पूर्ण होत आहे. परंतु अकोल्याचे जे मोठे प्रश्न आहे ते लोंबकळत पडलेले आहेत. या ठिकाणच्या ज्या मिल्स आहेत, ज्यामुळे रोजगार उपलब्ध होईल, ते मला वाटतं कुठंतरी जनप्रतिनिधींनी त्याच्याकडे लक्ष देत नाही आहेत किंवा लक्ष दिलं पाहिजे होतं. ह्या ज्या कमी आहेत, आज ट्रॉफिकची समस्या आहे, आज आपण पाहतो की अतिक्रमणची समस्या आहे, आज हे शहर धुळीचं शहर म्हणून गिनल्या जात आहे. अशा एक नाही अनेक समस्यांनी अकोला शहर ग्रासलेलं आहे. आज या ठिकाणचा आबालवृद्ध, महिला असतील, वृद्ध असतील, युवा शक्ती असतील, यांना कुठंतरी असं वाटतं की आपल्या मनातला, आपल्या हृदयातला, आपला अर्ध्या रात्री काम करणारा, हिंदुत्व जपणारा आणि सर्व जातीला घेऊन चालणारा सर्वसमावेशक व्यक्ती या अकोला शहराचा आमदार झाला पाहिजे. आणि जनहिताच्या खातर, जनतेच्या दबावाखातर मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. मला असं वाटतं की अकोल्यातील जनता सुज्ञ आहे आणि अकोल्याची जनता योग्यतेचा निवड करणार आहे. आणि निश्चितच अकोलेकरांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे. मी यशस्वी होणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. म्हणजे आपण जनतेचे उमेदवार आहे हे आपण सिद्ध केलं. 100% मी जनतेचाच उमेदवार आहे, कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे. आपण पाहिलं की कार्यकर्त्यांचा सन्मान जो करील तोच नेता होऊ शकतो. आणि नेता कोणाला म्हणावं की जो नेता हजारो शेकडो जर नेतृत्व उभं करत असेल तो खरा नेता आपण मानतो. की नेता बिकम्स मोर लीडर
लीडर म्हणजे ज्या पद्धतीनं कुठलाही व्यक्ती जर कोण्याही पदावर असेल तर त्यांनी नेतृत्व घडवलं पाहिजे. आज इथं कुठंतरी कमतरता आहे की नेतृत्व घडवल्या जात नाही आणि जे नेतृत्व उभं होत आहे त्या नेतृत्वाला छाटण्याचं काम, त्यांना संपवण्याचं कार्य या ठिकाणी होत आहे. आणि त्यामुळेच आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी उमेदवारी दिली गेलेली आहे विविध पक्षांनी, मी कोण्या पक्षाचं नाव घेणार नाही, परंतु ते मला वाटते जनतेच्या मनाला भावलं नाही आहे आणि जनतेच्या रेट्यापुढे जनतेच्या आग्रहाखातरच मी हे उमेदवारी दाखल केलेली आहे. अन्यथा मी सच्चा स्वयंसेवक आहे, सच्चा कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. कोणीही माझ्याबद्दल शंका घेण्याचं काम नाही आहे. आज मला वाघोबा म्हटल्या जाते. वाघोबा आपल्याला माहित असेल की धचा मा करणारा त्या ठिकाणी वाघोबा म्हटले जाते, परंतु मी असं कुठलंही कृत्य केलेलं नाही आहे. परंतु ज्या लोकांनी जे कृत्य करायला नको होतं आज त्या लोकांना आज दुसरा प्रश्नच नाही आहे. जातीवादाशिवाय इथं कुठला प्रश्न त्यांच्या भाषणामध्ये नाही आहे. लोकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न की बा डॉक्टर वळंबे उभा असेल तर अमका निवडून येईल, टमका निवडून येईल, अशा प्रकारचा अपप्रचार या ठिकाणी होत आहे. परंतु जनतेला जे मान्य असते मला वाटते की ते त्याला कोणी नाकारू शकत नाही. जरी आज मी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये असेल तरी आज या ठिकाणी प्रहार जनशक्तीची ताकद निश्चितच वाढलेली आहे आणि एकही व्यक्ती मला असा मिळाला नाही की बा हा निर्णय चुकीचा आहे. आणि मला वाटते की जनतेचं जे भावना आहे त्या भावनेचा मी सन्मान केलेला आहे, म्हणूनच मी खरा जनतेचा उमेदवार आहे. डॉक्टर साहेब, एक प्रश्न आणखी उडतो की तुम्ही ह्या ज्या समस्या सांगितल्या, या समस्या ज्या तुम्हाला समजल्या, तुमच्यासारख्या सामान्य माणसाला समजल्या, या आधी असलेल्या आमदार, खासदार किंवा नगरपालिका अध्यक्ष, महानगरपालिका अध्यक्ष होते, यांना ह्या समस्या का नाही कळल्या? काय असते की काही लोकांचं म्हणणं असं असते की जर समस्याच नसल्या तर मग आपल्याला निवडून कोण देणार, ही समस्या ठेवायच्या हा नेत्यांचा प्रश्न असतो. असं मला वाटतं. की बऱ्याचदा मी ऐकूनही आहो, मी पाहतो आहो की जर समजा सर्वच गोष्टी या शहराच्या चांगल्या झाल्या, सुधारल्या, तर मग कोण विचारणार आपल्याला. मला असं वाटतं की हा न्यूनगंड हा नेतृत्वामध्ये आलेला आहे आणि समस्या असेल तर तुमच्या मागे जनता फिरेल, मतदार फिरेल आणि भाऊ हे काम करा, ते काम करा. पण मला असं वाटतं की सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या शहरातील राहणारा नागरिक, प्रत्येक नागरिक हा माझा मतदार आहे. या भावनेनं जर कोणतंही नेतृत्व काम करेल तर मला असं वाटतं की कुठलीही समस्या या ठिकाणी राहणार नाही आणि जनभावनेचा आदर करून जनतेमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या समस्याची जाण जर केली तर तुम्हाला या शहरात, हे शहर जे आहे अकोला शहर, जे पूर्वी अकोला शहर अमरावतीपेक्षा पुढं होतं, हे शहर कधीच मागे राहणार नाही. त्यासाठी मला जनतेला आव्हान करायचं आहे की नेतृत्व असं द्या की त्यानं वारंवार म्हटलं नाही पाहिजे की मी आमदार झालो पाहिजे. मला 5 वर्ष जनतेनं द्यावी, मी 5 वर्षात परिवर्तन करून दाखवणार आहे. या जनतेला न्याय देण्याचं कार्य करणार आहे आणि माझ्या हातून कुठलंही गैरकृत्य, भ्रष्टाचार मुक्त अकोला विधानसभा क्षेत्रामध्ये मी काम करणार आहे आणि मी जनतेचा उमेदवार आहे. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, अकोल्यामध्ये महानगरपालिकेचा जो टॅक्स आहे तो अकोल्यापासून तर मुंबईपर्यंत, मुंबईला एवढा टॅक्स नाही जेवढा अकोल्यामध्ये आहे. ज्यावेळेस गेल्या 15 वर्षापासून भाजपचं सरकार तिथे आहे, भाजपच्या सरकारने एवढा टॅक्स तिथे लावला, हे तुम्हाला योग्य वाटते का? नाही, मला असं वाटते की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अकोला महानगरपालिकेच्या माध्यमातून वसूल केला जातो. मागील काळामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा हा प्रयत्न झाला होता टॅक्स वाढवण्याचा, परंतु अमरावतीच्या जनप्रतिनिधींनी, नगरसेवकांनी तो टॅक्स लावू दिला नाही. मला असं वाटतं की जर जनप्रतिनिधी दक्ष असले तर हा टॅक्स लागला नसता आणि या टॅक्समुळे अकोल्यातील मतदार हा प्रचंड नाराज आहे आणि हा टॅक्स कमी करण्याचा संकल्प मी आज घेत आहे. आणि जर मला जनतेने मला आशीर्वाद दिले, मला जर निवडून दिले तर निश्चितच मी हा टॅक्स कमी करण्याचा 100% प्रयत्न करणार. डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलेत, आमच्याशी गप्पा घेतल्यात, तुमच्या भविष्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. सत्यलढाच्या या चॅनलमध्ये डॉक्टर साहेबांचं स्वागत करतो. पुढच्या वेळेला जेव्हा डॉक्टर साहेब येतील तेव्हा आमदार म्हणून यावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद. राजकारण म्हटले तर चर्चा तर होणारच. पुढच्या एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया. चर्चा तर होणारच. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख,
9970321817.